नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता, आणि या जिल्ह्यामध्ये काय आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावखेड्याचा, वाडी वस्तीचा, शेतशिवाराचा समावेश आहे काय? येत्या 72 तासामध्ये आपल्याकडे पाऊस कसा होणार, या प्रश्नाची आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरावरती जो कमी दाबाचा पट्टा आहे तो आता या ठिकाणी तीव्र होत आहे, आणि जी एक मान्सूनची असणारी रेषा आहे ती आता पहिले उत्तरेकडे होती, मग ती सेंटरला आली, आता ती काय झाली मित्रांनो दक्षिणेकडे झुकली आहे। आणि याच बरोबर अरबी समुद्रामध्ये एक असं क्षेत्र तयार झालं आहे की जे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संपूर्ण ढगांना स्वतःकडे खेचत आहे, आणि यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे येत्या 72 तासांमध्ये राज्यात तर पावसाचा जोर वाढणार, पण खास करून काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस हा येत्या 72 तासांमध्ये होताना दिसणार आहे। बघा मित्रांनो, आपल्याला वाटतंय तेवढा पाऊस काय आणखीन झालेला नाही, परंतु येत्या 72 तासात कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार, तर येत्या 72 तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक, नगर व कोल्हापूर येथील घाटमाथ्याचा एरिया, आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूरचा काही भाग, या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस दिसू शकतो। मग उर्वरित कोकण, उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि उर्वरित विदर्भामध्ये पाऊस हा मध्यम ते जोरदार राहील, आणि मराठवाडा व खानदेशामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे लक्षात घ्या की येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात पाऊस पडणार, पण कुठे हलका ते मध्यम, कुठे मध्यम ते जोरदार, कुठे जोरदार ते अति जोरदार। म्हणून ही असणारी गोष्ट लक्षात ठेवा की येते 72 तास आपल्या राज्यासाठी अनुकूल व जबरदस्त असणार आहेत, परंतु आपण जोखमीच्या भूभागात राहत असाल तर स्वतःच्या जीवाला जपून शेतातील कामे करा, एवढीच आपणास कळकळीची विनंती। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.